नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. ऐश्वर्यात मात्र असं काही कारस्थान केलं आता जेणेकरून सावलीला दुःख व्हावं आणि त्यांनी जे बाहेर फिरायचा जाण्याचा जो प्लॅन केला आहे तो कॅन्सल व्हावा. पण इकडे मात्र आता सगळे ऐश्वर्यावरतीच उलटतात. पण आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण इकडे आता ठरवलं होतं की रक्षाबंधनचा दिवस आहे आणि घरात केक मागवायचा आहे. पण केक नक्की कोणाकडून डिलिव्हरी घ्यायचा, आता हे मात्र ऐश्वर्याचा एक प्रकार कारस्थानाचं असणार आहे. इकडे सावलीच्या बहाणे म्हणजेच आता सुखदेवने ह्या केक डिलिव्हरी करण्याचा व्यवसाय चालू केला असतो. तिथे तो नोकरी करतोय आणि मुद्दाम ही ऐश्वर्या आता सुखदेवला एक केक घरी ऑर्डर करण्यासाठी बोलावते, कारण मुद्दाम तिला सगळ्यांच्या समोर सुखदेवचा इन्सल्ट करायचा असतो. आता हे सगळं प्लॅन करत असते, पण घरी सावलीत चेहरा मात्र पडलेला आहे. तर घरी देवा तर आलेलाच असतो. देवाने रक्षाबंधनासाठी सावलीकडून राखी बांधून घेतली. सावलीचा चेहरा बघून मात्र देवाला काळजी वाटायला लागते. म्हणत असते, सावली काय झालं, म्हणजे आपली सिस्टर अशी चेहरा पाडून का बसली आहे, नेहमी स्माईल काही वाटत नाही बरं, काही आज काहीतरी चेहऱ्यावरती वेगळंच वाटतंय. इकडे सावलीला समजत नाही नक्की काय सांगावं काय नाही, कारण तिच्या मनात मात्र एकच असतं की सुखदेव हा कशा प्रकारे कॉल तिचा रिसीव करत नाही. तिला टेन्शन यायला लागतं, सगळेच विचारायला लागतात सावली नक्की काय झालं आहे. सावली काय सांगायला तयार नाही. पण खरंच प्रेक्षकांनो, इथे आता या ऐश्वर्याचा प्लॅन वर्क होणार आहे. इकडे आता सावली आणि सारंग कशा प्रकारे रक्षाबंधन साजरे करून हनीमूनसाठी जाणार आहे आणि त्यामध्ये इकडे ऐश्वर्या काही आता कारस्थानं घडवून आणणार आहे का. इकडे ताराच्या डोक्यात तिने जे भरवलं खरंच तारा सत्यात उतरून आणणार आहे का, नक्की पुढे काय असा धमाका असणार आहे पुढे आपण पाहणारच आहोत. त्यासाठी खरंच हनीमूनचे शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला जसं सावली आणि सारंग या दोघांचे खरेच हनीमून सीन पाहायला आवडतील का, नक्की आवडत असतील तर तुमचा रिस्पॉन्स कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचा रिस्पॉन्स कळवा. तर दुसरीकडे मात्र इकडे ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सगळे मॅनेजमेंट झालेलं असतं. घरात सगळं आनंदाचं वातावरण चालू असतं. इकडे सावलीचा चेहरा मात्र पडलेला असतो, पडलेला आहे. सारंग प्रत्येक वेळेस विचारतो, सावली काय झालंय, काय झालं असेल मला सांगू शकशील, काय जाण्याबद्दल तुझ्या मनात काही शंका आहे का, आपण बाहेर जातो हे तुला नको आहे का. पण सावली म्हणत असते, सारंग सर असं काही नाही आहे, मी जायला का नकार देईल बरं, आपण देवालाच जातोय ना, आणि त्यात काय म्हणजे सगळे जातोय सोबत. सारंग म्हणतोय, मग काय झालं, असा चेहरा पाडून का बसली, सकाळपासून बघतोय तुला गप्पच आहे, नेहमीसारखं बोलत नाही, शांत शांत दिसते. पण इकडे सारखी म्हणत असते सावनी, सारंग सर माझ्या डोक्यात एक विचार चालू आहे, म्हणजे की किती वेळ झाला दादांचा फोन करते पण दादा माझा फोनच घेत नाही, नक्की काय झालं असेल, सगळं ठीक आहे असेल ना, पण माझा फोनही घेत नाही, यामुळे मला टेन्शन यायला लागलेलं आहे. इकडे सारंग समजावतो, म्हणत असतो, सावली अगं एवढंच ना, येईल ना मग, किंवा तो रस्त्यात असेल, मोबाईल सायलेंटही असू शकतो, तो काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, पण तो असा फोन घेत नाही म्हणून लगेच काहीतरी टेन्शन घेण्यासारखं असं नसेल ना. सावली म्हणत असते, हो सारंग सर, पण दादांना असं कधीच करत नाही, फोन उचलतो. पण आज बघा ना, रक्षाबंधनचा दिवस आहे, त्याच्या लक्षात असेल ना आपल्याला नक्की इकडे यायचं म्हणून, कदाचित लक्षात असेल की नाही चाललंय त्याच्या, मला काही कळायला मार्गच नाही. इकडे मात्र आता सगळेच आवरून बसलेले. तर दुसरीकडे मात्र ही ऐश्वर्याने आता खूप मोठं कारस्थान रचले, कारण इकडे नीलच्या डोक्यामध्ये ती सारंगचं भरवायला निघाली होती, पण नीलने मात्र तिला तोंडावरती पाडले. इथे मात्र ऐश्वर्याचा मोठा झालेला आहे खुलासा, कारण ऐश्वर्याच्या डोक्यात जे चाललं होतं आपल्याला नीलला सारंगच्या विरोधात भडकायचं, पण इथे काय तिचा प्लॅन सक्सेस झाला नाही. तर ती ताराकडे गेलेली असते. आता तिच्या डोक्यात एकच प्लॅन चालू झालेला आहे की नंतर या घरात लहान मूल येता कामा नाही, आणि हे सगळे हनीमूनला जायला म्हटल्यावरती नक्कीच काही ना काही उद्योग होणार. त्यामुळे इकडे ऐश्वर्याला मात्र टेन्शन आलेलं होतं. असं ताराच्या डोक्यात ती नको नको ते प्रकार भरते. म्हणत असते, काय ग तारा, म्हणजे खरंच तुला म्हणायला पाहिजे, एवढं बाहेर काय केलंस ना, खरंच माझा तर विश्वास बसत नाही, अगदी मॉमलाही तू गप्पच बसवलं ग, आणि तू जायला खरंच भाग पाडलंय त्यांना, म्हणजे लगेच तुला जा म्हटल्यावर इकडे मात्र ताराला काय, आता ही ऐश्वर्या हरभऱ्याच्या झाडावर चढवायला लागते. म्हणत असते, खरंच मी ना तारा ही तारा कोणालाही भीत नाही. इकडे मुद्दाम आता ऐश्वर्या तिला उचकवत असते, म्हणत असते, खरंच तुझ्यामध्ये खूप डेअरिंग आहे. इकडे ताराही तसंच म्हणत असते, हो वहिनी
तुम्हाला काय वाटतं? मी ना कोणालाही भीत नाही, अगदी कोणालाही. त्यामुळे मी ठरवतं होतं, पण जर घर सोडून जायचं नाटक केलं तर बरोबर सगळं आपल्या मनासारखं होणार आणि अगदी झालंही तसंच. इकडे माता आता ऐश्वर्या म्हणत असतो, "तारा, हे सगळं खरंच ठीकच आहे म्हणा. अगं, पण पुढे काय आता? तुम्ही देवदर्शनासाठी जाताय. तिथून पुढे तिथून तुम्ही नंतर मग हनीमूनसाठी वगैरे जालच. म्हणजे हे सगळं तुला सांगायचं काही गरज नाही. पण मी असंच सांगते थोडक्यात, कारण काही जरी झालं ना तर तू माझी लाडकी फ्रेंड आहेस. या घरात म्हटलं ना तर माझ्या विचारांशी जुळेल असे विचार फक्त तुझे आहेत आणि तू माझी म्हणूनच लाडकी फ्रेंड आहेत. माझं घर हो, या घरात तू एकमेव मैत्रीण आहे. तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगतो, कारण बाहेर जर गेलीस तर आता तुमच्या दोघांची तर होणारच आहे. पण त्यातून जर आता जर तुला मूल वगैरे झालं तर मग काय? अगं, तुझं पुढे करिअर, हे करिअर काय होणार तुझं काय? मूल जर झालं तर तुला घरातच बसावं लागणार आणि तुला सध्या तर या घरात काहीच किंमत नाही. जेव्हा काय तुला मूल होईल त्यावेळेस मात्र तुझी काहीच आणखीन काहीच म्हणजे काहीच किंमत राहणार नाही. इकडे मात्र ऐश्वर्याच्या डोक्यात बरोबर प्लॅनिंग चाललेलं असतं. काही जरी झालं ना तर घरात मूल येता कामा नये, कारण तिला मूल होऊ द्यायचं नसतं. तिला मूल होत नाही हे सत्य आणखीन कोणाला माहीत नाही आहे, व नीललाही नाही तिचं सत्य माहीत नाही आहे की खरंच ऐश्वर्याला मूल होऊ शकत नाही. जेव्हा काही नीलच्या समोर येईल त्यावेळेस मात्र नीलची काय रिॲक्शन असणार आहे आणि कशा पद्धतीने ऐश्वर्याला झापणार आहे ते पाहणेही तेवढं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण इकडे ऐश्वर्याला तर मूल होण्यासाठी खूप काही प्रयत्न करते, डॉक्टरकडे जात असते. तेव्हा डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की यावरती काही सोल्युशन नाही, त्यामुळे तुम्हाला काही मूल होऊ शकत नाही. म्हणून आतापर्यंत किती प्रयत्न केले ना त्यावरून तर तुम्हाला दिसतच असेल. आता इथून पुढे तुम्ही किती काय केलं तरी तुम्हाला मूल होणे शक्य नाही. ऐकल्यामुळे आता ऐश्वर्यानं तर मनाशी एकच निश्चय केला, काही जरी झालं ना तर आपल्याला तर मूल होणार नाही, पण या अमृताचा मी बंदोबस्त केलाच आहे. पण आता या दोघीच राहिलेल्या आहे, या दोघींनाही काही करून मॅनेज करायला हवं. आता बरोबर इकडे ऐश्वर्यानी मात्र ताराच्या डोक्यात नको नको ते भरवलं. तारा मात्र सगळेच ऐश्वर्याचं ऐकत असते. ऐश्वर्याच्या सांगण्यावर ह्या सोहमशी खूप भांडण करत असते, म्हणून असते. खरंच हा सोहम सतत सावली सारंग करत असते. आता मात्र या ताराने हद्दच पार केली. तिलोत्तमाच्या समोरही सारंग आणि सावली या दोघांबद्दल खूप काही बोलले असते. तिलोत्तमाने मात्र तिला समजावून सांगितल्यामुळे थोडंसं तिचं डोकं ठिकाणावर आलंच आहे. पण त्यात तरीही तिच्या डोक्यात सारंग आणि सावली या दोघांबद्दल राग आहेच. म्हणजे या ऐश्वर्याने निर्माण केले, कारण ऐश्वर्याला काही करून या सारंगला सगळ्यात पुढे जाताना पाहायचं नाही आणि तिलोत्तमाच्या तोंडावर मात्र सतत सारंगचं नाव असते. मात्र ऐश्वर्याला नकोय करून सावली सारंग आता तिलोत्तमा या दोघांमध्ये कधीच एकत्र यायला नको. तिघे करून आणि या तिघांमध्ये जर सगळे एकत्र आले तर सगळे तिघं येऊन मग काय सगळं त्याच्या हातात घेतील. या सगळ्यांची भीती मात्र ऐश्वर्याला असते, कारण सगळ्या बिझनेसचं मॅनेजमेंट मात्र हा सारंग बघतो आणि म्हणूनच काही करून हे सगळे अधिकार आणि हक्क या ऐश्वर्याला काढून घ्यायचे. आणि यावेळेस एकाच कारणासाठी मात्र ऐश्वर्या या ताराच्या डोकामध्ये सगळे हे प्रकार भरवायला असते, करून तिला या सारंगचा तिलोत्तमाचं नातं जे आहे खराब करण्याचा प्रयत्न करते. पण असं कदापि होणार नाही, कारण काही जरी झालं तरी तिलोत्तमा मात्र सारंगवरती जास्त काळ काही रागावून राहू शकत नाही. या ऐश्वर्याने कितीही कारस्थान केले तरीही सारंग आणि तिलोत्तमा या दोघांमध्ये कधीच गैरसमज आणि दुरावा तर येऊ शकत नाही. इकडे तारांना मात्र बरोबर सांगितलं की तारा, तू मात्र जरा जपूनच राहा, कारण तुमच्या दोघात असं काही झालं तर तुम्हाला मुली होऊ शकतं. एकदा का मूल झालं तर तुझं सगळं भवितव्य समोरचं संपलेलं आहे आणि मग काय तुला फक्त चूल आणि मूल करत बसावं लागणार आहे. तुझं करिअर सगळं संपेल आहे, नंतर तुझा कमबॅक होईल आणि हेही माहीत नाही की एवढं चांगलं करिअर चालू असताना तुला खरंच सगळ्यामध्ये गुंतून पडायचं का. आणि नंतर तुझी व्हॅल्यू तर झिरो असणार आहे. झिरो सध्या तुझी व्हॅल्यू नाहीच घरात, पण नंतर तुला कोणी मॅन म्हणूनही बघणार नाही. आणि ताराच्या डोक्यात एकदम फिट झालेला आहे. आता ऐश्वर्याने या ताराचा तर बंदोबस्तच केलेला आहे. पण राहिली तर सावली आणि सारंग ह्या दोघांचं काय करायचं ऐश्वर्याच्या डोक्यात असतंच. पण आता
असं काही सगळं ऐश्वर्या बोलून जाते. म्हणत असते तारा, तर ठीकच आहे, म्हणून तर तू काही मूल होऊ देणार नाही. पण एक आहे ना, घरात ती म्हणजे ती मूर्ख मुलगी आहे. जर त्या मूर्ख मुलीला मूल झालं समज, तर त्या दोघांचं मूल झालं तर तिलोत्तमा मॉम म्हणजे त्याचा तर सारंग लाडकाच आहे. आणि जर त्यांना ती सावली आवडत नसली तरीही ते मुलं म्हणजे सारंग आणि सावली या दोघांची असणार आहे. त्यामुळे त्या सारंग आणि सावली या दोघांचं मूल या घरात वारस होणार आहे. आणि मग काय, त्या सावलीच्या डोक्यावर बसतील. आणि तुला सांगतो, काय जरी झालं ना तरी पुढचं तुझ्या सगळं लक्षात आलंच असणार आहे. आता मात्र बरोबर ताराच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून असते खरंच म्हणजे आपल्याला मूल तर होऊ द्यायचं नाही, करिअर करायचं, पण या सावलीला मूल झालं तर सगळे घरातले या सावलीचा लाड करायला लागतील आणि घराचा वारस तोही सावलीच मूल होईल ना. हे सगळंही मला व्हायला नको. इकडे सारंग आणि सावली या दोघांनी मात्र फुल तयारी झालेली असते. इकडे सारंग आणि सावली या दोघांनी ठरवलेलं असतं खरंच आपण खूप एन्जॉय करायचं, पण मध्ये ताराची कारस्थानं. आता तारा ही सोहम दोघेही सारंग आणि सावली सोबत जाणार आहे. त्यामुळे नक्की ही तारा आता पुढे जाऊन काय कारस्थानं करणार आहे. आणि इकडे देवा आणि सुखदेव या दोघांचं रक्षाबंधन तर छानच होणार आहे. इकडे मात्र ऐश्वर्यानं केलेलं कारस्थान ते म्हणजे सखदेवला इकडे केक घेऊन घरी बोलावलेलं असतं. कारण डिलिव्हरी बॉय म्हणून इकडे सखदेव घरी पाठवतं अशा तिने सक्त ताकीद दिल्यामुळे सखदेव आता हा डिलिव्हरी बॉय म्हणून घरी आलेला आहे. आणि त्याच वेळेस बरोबर सावलीने पाहिलेला आहे. मग काय, सावलीला तर धक्काच बसतो आहे, कारण दादा याच कारणाने माझा फोन उचलत नव्हता. इकडे सखदेवला मात्र खिशात पैसे नसल्यामुळे सावलीकडे जायची लाज वाटत होती. कारण त्याला वाटत होते की रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला किस्सा रिकामाच आहे, आपण काय देणार आहोत बहिणीला, त्यामुळे आपल्याला लाज वाटायला लागली. खरंच कशाला जायचं तिच्याकडे, आपल्या खिशात काहीच नाही तर देण्यासारखं. पण इकडे सावलीला मात्र सखदेव घरी येण्याचं हे एवढंच महत्त्वाचं आहे. आता इथे मात्र सारंग सखदेवला समजावू लागतो. म्हणून असतो की अरे म्हणजे काम कोणतं छोटं आणि मोठं नसतं, काम हे काम असतं आणि आपण ते आवडीनं केलं पाहिजे, एवढंच फक्त. इकडे मात्र आता ऐश्वर्याने जे सगळं कारस्थान घडून आणलं होतं त्या सखदेवच्या घरात बोलून तिला अपमान करायचा होता, तो मात्र पूर्णपणे तोंडावर पडले. आता याच कारणामुळे अशी काही रूममध्ये जाऊन नीलवरती चिडचिड करायला लागते असते. खरंच प्रत्येक वेळेस मी काहीतरी करायला जाते आणि हात मलाच भलतंच म्हणत असतो. ऐश्वर्या बरोबर आहे ना, म्हणजे जशी करणी तशी भरणी असते ना, आपण असं कोणाच्या आयुष्यामध्ये काय इंटरफेअर करायचं. आणि खरंच तुझं म्हणजे तुझं काय आहे ना मला माहिती नाही, मी तर कुणाच्या आयुष्यामध्ये असं करत नाही. पण तुझ्या डोक्यात नक्की काय चाललं आहे, तुझ्या डोक्यात सतत काही ना काहीतरी कुरापती चाललेल्या असतात आणि तुला शांत कसं बसवेत बरं, काहीतरी कार्यरत करायलाच हवेत ना. पण ऐश्वर्या मात्र नीलवरती खूप ओरडायला लागते. असते तुला तेवढंच येतं, स्वतः महत्त्व काही नाही घरा, ते समजून घे, तुला काहीच व्हॅल्यू देत नाही कोणी, पण तरी तू माझ्याशी असं बोलू लागतोस. तुझी या घरात काय व्हॅल्यू आहे ना, सांग ना. सारंग एवढंच काय ते नाव असतं, पण तुझं नाव कधीतरी तोंडून निघतं का. आताही पाहिलंच ना, तिकडे या प्रोग्रामसाठी तुला पाठवलं का नाही, कोणाला पाठवलं, सारंग सावली या दोघांना पाठवलं. साध्य ते सारंगने तुला चलही म्हटलं नाही रे, सोबत चल एखादा म्हणला असताना, तर त्याच वेळेस तिकडे सारंगने जाऊन मात्र आता अनिलला आग्रह केलेला असतो, आपण सगळे सोबत जाऊया. पण आता मात्र इकडे ऐश्वर्याचे दात तिच्या घशात गेलेलं आहे, कारण त्याला बरोबर समजलं की आपण जे म्हणालो होतो ते मात्र आपल्यावरच उठलेला आहे. कारण बरोबर इकडे ऐश्वर्यासमोर नीलला सारंगने आग्रह केलेला असतो, पण तरीही आता ऐश्वर्या त्यातही कारस्थान शोधायला लागते. म्हणत असते तुला ना कधी समजतच नाही, हा सारंग ना तोंडात एक बोलतो आणि त्याच्या मनात एक असतं, त्यामुळे ह्याच्या चेहऱ्यावर तुला कधी समजायचंच नाही. पण नीलने मात्र बरोबर ओळखलं, ऐश्वर्या तुझे हे कारस्थान चालू आहेत ना, तुझे मला सारंगविषयी भडकवताना तुझं बंद कर, माझ्या आणि सारंगमध्ये तू कधीच फूट पाळू शकत नाही. अशातच आता ऐश्वर्या आणि तारा ह्या सारंग आणि सावलीच्या हनीमूनला काय ट्विस्ट करणार आहेत, काय आपल्याला त्याच्यामध्ये तडका टाकणार आहे, हे आपण पुढील एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.